हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल तर नवीन दिवसांच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रीना तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज घेणारे आहे मी किचन टूर. तर सर्वांना प्रश्न पडला असेल की पुन्हा पुन्हा किचन टूर का? कारण की आपली यूट्यूबवरची फॅमिली जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि मला असं वाटतं त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. त्यांनी माझं किचन नसेल बघितलं तर त्यासाठी मी किचन टूर घेऊन आले आहे. आणि जी काही आपली यूट्यूबवरची जी आधीपासून फॅमिली जी आपल्यासोबत आहे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल होईल. कारण की मी किचनमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी ॲड केल्या आहेत ते पण मी दाखवणार आहे. किंवा जे काही नवीन शिफ्टिंग झाले असेल त्यांनाही समजत नसेल की किचन आपण कसं डेकोरेशन करावं किंवा कशी किचनची आपण मांडणी करावी. तर मला वाटते हा ब्लॉग बघून त्यांना कळेल की आपण आपलं किचन कशाप्रकारे डेकोरेशन किंवा कशाप्रकारे आपण आपल्या भांड्यांची मांडणी करू शकत आहे. तर त्यासाठी हा ब्लॉग आहे. तर चला, तर मी किचन तुम्हाला टूर दाखवते मी कसं काय ठेवलं आहे. आणि ज्यांना कुणाला माहीत नसेल तर हे माझं गव्हर्नमेंट किचन आहे. तर मी बघाल कशा छोट्या मोठ्या गोष्टीपासून हे किचन डेकोरेशन केलं आहे. तर चला, ब्लॉग कंटिन्यू करा. जस्ट किचनमध्ये तर एंट्री करत आहोत. सर्वात आधी तुम्हाला दिसत असेल हे कर्टन जे काही लावले आहे ते मी असेच हुक करून त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट केले आहे. कारण की आपल्याला येण्याजाण्याला खूप जास्त त्रास होते, त्याच्यामुळे मी असे इथं हुक लावून ते ॲडजस्टमेंट करून घेतलं आहे. तर आता किचनमध्ये एंट्री करूया. तर जे काही माझे यूट्यूबर असेल, यूट्यूबर फॅमिली जी काय आहे पण किचनमध्ये सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी माझ्या किचनमध्ये स्वागत करते. तर चला मी व्हिडिओ स्टार्ट करते. तर सर्वात प्रथम किचनमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला हे कर्टन दिसत असेल तर मी याला अशा प्रकारच्या हुकमध्ये हे ॲडजस्टमेंट करून ठेवले आहे. तर सर्वात आधी मी दाखवते किचनचं जे काय ना सेल्फ लावली आहे. तर ही सेल्फ लावली आहे मी, तर बघू शकाल. तर ही 3 डोअरची सेल्फ आहे. तर ही तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मिळेल. तर ही मी ऑफलाईन घेतली आहे. खूप छान आहे. आणि इथं जे काही डेली यूजसाठी आपल्याला जे काही सामान लागते तर ते मी इथं ठेवले आहेत. जसे काय रॅकमध्ये इथं लागते तर म्हणजे तेल वगैरे ठेवले, याच्यामध्ये सुद्धा तेल आहे. साईडला यामध्ये सुद्धा तेल आहे. आणि मागे थोडेसे नाही का चिप्स वगैरे किंवा फिंगर्स वगैरे त्यामध्ये राहतात. तर ही बॉटल घरची सॉसची बॉटल आहे. तर मी तिथं ते थोडंसं DIY मधून काहीतरी मी तिथंच केली आहे. तर बॉटलला मी घरीच असे कलर्स देते, त्यापासूनच त्याला काहीतरी मी डेकोरेशन केले आहे. आणि त्यामध्ये मनी प्लांट ठेवला, दिसायलाही खूप छान वाटते. तिथं डेली यूज होणाऱ्याच वस्तू आहेत. तर त्याला चाकू वगैरे किंवा जे काही सामान राहते आपल्याला डेली बेससाठी तेच आहे. नंतर खाली हे 3 बरणे आहेत, त्याच्यामध्ये साखर, चायपत्ती आणि त्याच्यामध्ये बदामची पेस्ट करून ठेवली आहे. त्याच्यामध्ये बदामची वगैरे पेस्ट केली आहे. तिथं मीठ आणि ते चिया सीड्स हे लागतेच. नंतर इथं खलबत्ता आहे, साईडला तुपाची आहे आणि त्यामध्ये लोणचं ठेवलं आहे. तर खाली मसाल्याचा पॉट आहे. इथे एक मनी प्लांट मी पाण्यामध्येच ठेवली आहे. तर हे साईडला होतंच. इथं जे किचनमध्ये नॅपकिन लागते ते नॅपकिन इथं राहतेच. आणि इथं स्वयंपाक झाल्यावर जो स्वयंपाकासाठी तर हा खाली पेस राहतो, तिथं स्वयंपाकाचे भांडे वगैरे ठेवले जातात. तर पूर्ण मग आणि हा वॉलपेपर तुम्ही बघू शकाल, हा ऑनलाईन मी घेतली आहे. थोडासा जरी कॉस्टली पडला तर खूप छान आहे, वॉशेबल आहे, वॉटरप्रूफ आहे, त्याच्यामुळे छान वाटते. आणि मला असं वाटते हा थोडासा मला कमीच आला आहे, थोडासा जास्त लागत आहे साईडला. पण ठीक आहे, म्हटलं पुन्हा काही घ्यायला परवडत नाही. तर माझं किचन क्लीन पूर्ण अशा प्रकारे राहते. हा पूर्ण फेस जितका आहे खालीच राहतो, कारण की तितका स्वयंपाक असताना मला तितकी जागा खालीच हवी. तर इथे एक मनी प्लांट पूर्ण ठेवले, ते सुद्धा मी पाण्यामध्येच ठेवले आहे. तर अशा प्रकारे हा किचन तुम्हाला पूर्ण एक वेळा दाखवतो. पूर्ण असाच खाली राहतो. आणि साईडला मी ते खेळ जेव्हा छोट होती तेव्हा तो बोर्ड होता, तर त्याच्यावर मी एक मेसेज लिहिला आहे, सक्सेस इज नॉट परमनंट अँड फ्यूज इज नॉट फायनल, नेवर स्टॉप वर्किंग आफ्टर सक्सेस अँड नेवर स्टॉप ट्रायिंग टू आफ्टर फेल्स. जसा मला वेळ मिळतो 8 दिवस 15 दिवस त्यामध्ये मी तो चेंज करत राहते आणि त्यामध्ये काहीतरी दुसरं लिहित राहते. पूर्ण मग जितकं हे घ्यायचं आहे इतकं सामान असं पूर्ण मला इतकं स्वयंपाकाच्या वेळेस इतके पेस्ट मला लागतो, त्यामुळे मी या पूर्ण खालीच ठेवते. तर साईडला इथं आरो. तर आरोलाही अशा प्रकारे कवर हे मी आधी नव्हती, तर मी आत्ता घेतले आहे. म्हणजे बरेच महिन्यापर्यंत आधी होती, तर ते खराब झालं, त्यानंतर मी काढून ठेवले, त्यावर मी काही लावलीच नाही. तर मी पुन्हा घेऊन ठेवले आणि बरं पुन्हा एक मनी प्लांट मी लावून ठेवले आहे. आणि हे पूर्ण भांडायचं तर हे काय दाखवत बसत नाही. आणि इथं जो ब्रश आहे तो ब्रश किचनमध्ये यूज होतो, जिथं आपला हात पोचत नाही ते काम ब्रश करते. जसे का मला वाटतं कुकरचं झाकण वगैरे घासायला, बेसिन वगैरे धुवासाठी तर तो ब्रशचा मला यूज होते, त्यामुळे तो ब्रश मी इथंच ठेवते. तर हा गुंड कसं होतं, एखाद्या वेळेस नळाला पाणी वगैरे राहत नाही, त्याच्यामुळे असं होतं, म्हणून मी तो गुंड नेहमी भरून ठेवते. आणि एक हा माठ राहते. तर या साईडमध्ये इकडच्या साईडला तिथे एक रॅक ठेवली आहे. तर रॅकमध्ये जितकेही डबे दिसत असेल तितके वाळवंटामध्ये जितके बनवले असेल तेच ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये मुंगाच्या डाळीचे पापड, नंतर
ज्वारीचे पापड, नंतर त्यामध्ये तांदळाचे पापड आहेत, साबुदाणा पापड, नंतर कुरडई आणि चिप्स. तर अशा प्रकारे हे सर्व मी बनवलेलं आहे वाढवंट रेसिपीमध्ये. त्याचीसुद्धा मी ब्लॉग टाकले, नसेल बघितलं तर चेकआउट करू शकता तुम्ही. तर खाली जितके गंज वगैरे राहतात हे तितके भांडे मी इथं ठेवले आहेत. ते एकामध्ये एक ठेवले कारण की थोडीशी जागा कमी असल्यामुळे मी अशा प्रकारे ठेवले आहे. खालीही सुद्धा अशा प्रकारे भांडे ठेवले आहे. आणि जे तुम्हाला प्लेटा दिसत असतील तिने हे ऑनलाईन बघू शकता. खूप छान म्हणजे मुलांच्यासाठी खूप छानच वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आहेत. आणि खाली पुन्हा आले तर खाली तांदळाचं जे ब्लूवाला टाके दिसत असेल त्यामध्ये मी तांदूळ वगैरे राहतात. वरच्यामध्ये सुद्धा पापड्स वगैरे. आणि हे कणिकेचे डबे आहेत ज्याच्यामध्ये गव्हाचं कणिक, नंतर ज्वारीचं कणिक. आणि मी पोळ्या लावायसाठी अशाच डब्याचा यूज करते, ज्यामध्ये मी पोळ्याचं कणिक मी याच्यामध्ये ठेवून देते जेणेकरून कणिकही मिक्स होणार नाही. तर यासाठी. आणि इथं टोपल्या जेणेकरून जे कांदे, लसूण आणि आलू मी ठेवते अशामध्ये. आणि सिलेंडरला अशा प्रकारे कवर मी लावून ठेवते. आणि इथं सुद्धा खाली पडत होतं त्यामध्ये सुद्धा मी मनी प्लॅन्ट लावून ठेवले आहे. इथं धुतलेले भांडे माझे इथं राहतात. नंतर या साईडला खूप मोठी विंडो आहे. तर विंडो जर खोलली तर पूर्ण प्रकाश येईल, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित काय दिसणार नाही. तर हे विंडो. नंतर या साईडला सुद्धा एक रॅक आहे. तर या रॅकवर मी असं पूर्ण रॅकवर जे नंतर भांडे वगैरे धुतल्यानंतर तितकेही झाकणीला पूर्णला कवर लावून घेतले. आणि कोणत्या डब्यामध्ये काय ठेवलं आहे ते मी मार्करने त्यावर लिहून ठेवली. म्हणजे कसं की वस्तू ही आपले हात किचनमध्ये पूर्ण नेहमी वलेच राहतात, त्यामुळे ते फिंगर वगैरे लागू नको. आणि माहीत नसते तर आपण 4-5 डबे खोलत जातो. तर असं होऊ नको. आपल्याला कोणता डब्बा हवा नेमका तोच कळेल. त्याच हिशोबाने मी असं नाव वगैरे हर एक डब्यावर नाव लिहून ठेवले आहे. तर अशा प्रकारे मी इथे हे डबे वगैरे ठेवले आहेत. नंतर येतात त्या साईडला. तर या साईडला ही छोटे मोठे भांडे मी ह्याच्यामध्ये जसं का वाठ्या वगैरे आणि छोटे छोटे डबे जे इथे मॅनेज झाले. मोठे डबे ते येत नव्हते कारण की रॅक खूप छोटी होती. आणि हे रॅक बरेच आधी घेतले आहे. आधी हे रॅक डोअरच्या आतमध्ये होती, पण मी इथं काढून हे पुन्हा अशा प्रकारे लावले आहे. नंतर हे सुद्धा इथं कपचं स्टँड आहे. तर अशा प्रकारे सुद्धा या रॅकवर सुद्धा भांडे ठेवले आहेत. नंतर या साईडवर येतात इकडं. तर इकडं सुद्धा जे कमी यूजमध्ये येतात कारण की डेली यूज नाही तर कमीमध्ये येतात, किंवा ग्लासचे जे भांडे आहेत ते माझे इथं राहतात. तर कोणती लग्नामध्ये प्रेझेंट घेऊन तर इतकं काही यूज होत नाही, तर सर्व वर ठेवले आहेत मी भांडे. आणि हे डबे याच्यामध्ये सुद्धा स्नॅक वगैरे किंवा थोडेसे कडधान्य वगैरे मी ठेवली आहे. जितके ड्रायफ्रूट मी फ्रीजमध्येच ठेवते कारण की बाहेर खराब व्हायची किंवा कीड लागायची जास्त शक्यता असते, त्याच्यामुळे मी ते फ्रीजमध्येच ठेवते. तर इथं ठेवलं आहे मिक्सर. आणि इथून दाखवतो आता फ्रीजवर काही नाही, फ्रीज सिम्पलचाच आहे. तर अशा प्रकारे हा लग्नामधलाच फ्रीज आहे. तर फ्रीज आहे. फ्रीजवर मी एक ग्लासच्या बॉटलमध्ये, ही बॉटलसुद्धा सॉसची बॉटल आहे, त्याच्यामध्येच मी मनी प्लांट ठेवले आहे. एक टिश्यू पेपर होल्डर आहे मागेच. आणि तिथंच चष्मा वगैरे राहतो कारण की यांना बाहेर वगैरे जायचं मग लक्ष राहत नाही ते आतमध्ये ठेवलं तर, त्याच्यामुळे ती जागा मी तिथंच ठेवली आहे. आणि इथं अशा प्रकारे. आणि मला असं वाटतं किचनमध्ये खूप जास्त महत्त्वाचे असते ते म्हणजे वॉच, कारण की त्याच्यामुळे टाईम वगैरे कळते. मुलांची सकाळची धावपळ, त्यामुळे मला टाईमचं भान राहत नाही, त्याच्यामुळे वॉच आहे. आणि हे मी ऑनलाईन बघितलं आहे, तो मॉम्स किचन कुकिंग विथ लव. ते मला याला बरेच 2-3 वर्ष घेऊन झाले आहे. तर हे मला तेव्हा खूप छान वाटलं, तेव्हापासून मी ठेवला आहे आणि खूप छान आहे. तर एक मी पूर्ण माझं किचन तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी किचन ठेवलं आहे. तर फायनल लुक माझं किचनचा असा आला आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी नवीन ॲड केल्या आहे. तर मला असं वाटते हा ब्लॉग खरंच तुम्हाला हेल्पफुल होईल. जर तुम्ही नवीन किचनमध्ये किंवा नवीन रूममध्ये घरामध्ये तुम्ही शिफ्ट झाले असेल तर तुम्हाला हे सामान लावायला अडचण होत असेल तर अशा प्रकारे मला वाटते हा व्हिडिओ खूप तुम्हाला हेल्पफुल होईल. तर अशा प्रकारे माझा पूर्ण व्हिडिओ आहे. अशा प्रकारे मी माझं पूर्ण किचन ठेवलं आहे. चला तर मी ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.